नमो बुद्धाय जय भीम। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म हा धम्मग्रंथ या पवित्र अशा ऐतिहासिक धम्मभूमी देहू रोड या ठिकाणी वाचत आहोत। उपाली, सुमंगल, महारोगी, सुप्रबुद्ध अशांची आपण धम्मदीक्षा बघितली। आज भाग 7वा आपण वाचत आहोत आणि ज्यामध्ये स्त्रियांची धम्मदीक्षा ही या ठिकाणी सांगितलेली आहे। तर महाप्रजापती यशोधरा आणि तिच्या मैत्रिणी यांची धम्मदेशना आपण वाचणार आहोत। तर भारतातील किंवा जगाच्या इतिहासामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे स्त्रीवादी लोक विचार मांडतात त्या सगळ्यांमध्ये सर्वप्रथम स्त्रीवादाची सुरुवात ज्या व्यक्तीने केली ती म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी केली। स्त्रियांना सर्वप्रथम धार्मिक अधिकार देण्याचं काम तथागत गौतम बुद्धांनी महिलांना संघात सामील करून केलेलं आहे। तर महाप्रजापती गौतमीने त्यासाठी जो संघर्ष केला त्या संघर्षाची ही कथा, ही धम्मदीक्षा आपण या ठिकाणी वाचत आहोत। महाप्रजापती गौतमी ही पहिली महिला आहे जिला तथागत गौतम बुद्धांनी संघात सामील करून घेतले आणि तिचा संघर्ष कसा होता संघात येण्यासाठी, धम्मदीक्षा घेण्यासाठी आपण तो या ठिकाणी बघणार आहोत। जेव्हा भगवान बुद्धांनी कपिलवस्तूला भेट दिली तेव्हा शाक्य पुरुषाप्रमाणे शाक्य स्त्रियांना देखील संघात प्रविष्ट होण्याची उत्सुकता होती। अशा स्त्रियांचे नेतृत्व महाप्रजापती गौतमीकडे होते। ज्यावेळी भगवंत शाक्यांसह नेग्रोधारामात राहत होते त्यावेळी महाप्रजापती गौतमी त्यांच्याकडे जाऊन म्हणाली, भगवान तथागतांनी सांगितलेल्या धम्म आणि विनयानुसार स्त्रियांना प्रवज्जा देऊन त्यांना संघात सामील करण्याची अनुज्ञा दिली तर फार चांगले होईल। नको गौतमी, असा विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस। पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा गौतमीने तीच विनंती त्याच शब्दात केली आणि दोन्ही वेळा बुद्धाने तिला तेच उत्तर दिले। नंतर निराश आणि दुःखी झालेल्या गौतमीने भगवंतांना वंदन केले आणि अश्रू ढाळीत रडत रडत ती परत गेली। पुढील प्रवासाकरिता भगवंतांनी नेग्रोधाराम सोडल्यानंतर महाप्रजापती आणि शाक्य स्त्रिया एकत्र बसल्या आणि आपली संघप्रवेशाची विनंती व भगवंतांनी त्या विनंतीला दिलेला नकार याविषयी त्या विचार करू लागल्या। भगवंतांचा नकार अंतिम आहे असे मानण्यास शाक्य स्त्रिया तयार नव्हत्या। त्यांनी यापुढे जाऊन परिव्राजिकेचा स्वतःच वेश धारण करून भगवंतांसमोर उभे राहण्याचे आणि आपण अगोदरच प्रवज्जा घेतली असल्याचे भगवंताच्या निदर्शनास आणून देण्याचे ठरविले। तदनुसार महाप्रजापतीने मुंडन केले, पीतवस्त्र धारण केले आणि शाक्य कुळातील अनेक स्त्रियांसह ती भगवंतांना भेटण्यासाठी निघाली। भगवंतांनी त्यावेळी वैशाली येथे महावनातील कुटागार भवनात वास्तव्य केले होते। महाप्रजापती गौतमी आपल्या सोबतिनींसह धीरे धीरे वैशालीला येऊन पोहोचली आणि धुळीने माखलेल्या व सुजलेल्या पायांनी ती कुटागाराच्या सभागृहात आली। तथागत नेग्रोधारामात वास्तव्य करीत असताना त्यांना तिने जी विनंती केली होती तीच विनंती तिने पुन्हा एकदा केली आणि भगवंतांनी ती पुन्हा नाकारली। आपल्या विनंतीला दुसऱ्यांदा नकार मिळाल्यानंतर महाप्रजापती मागे फिरून सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन उभी राहिली। काय करावे हे तिला काही सुचेना। ती याप्रमाणे उभी राहिली असतानाच सभागृहाकडे येत असलेल्या आनंदाने तिला पाहिले आणि ओळखले। तेव्हा त्यांनी महाप्रजापतीला विचारले, सुजलेल्या आणि धुळीने माखलेल्या पायांनी प्रवेशद्वाराबाहेर अशी दुःखाने रडत आणि अश्रू ढाळीत का उभी आहेस? कारण आनंदा, गृहत्याग करून भगवंताचा धम्म आणि विनय यांचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा तथागत स्त्रियांना देत नाहीत, महाप्रजापती म्हणाले। नंतर स्थवीर आनंद ज्या ठिकाणी तथागत होते त्या ठिकाणी गेला। त्याने तथागतास अभिवादन केले आणि एका बाजूला बसल्यावर तो भगवंतांना म्हणाला, पहा भगवन, महाप्रजापती गौतमी प्रवेशद्वाराबाहेर उभी आहे। तिचे पाय सुजलेले आहेत आणि ते धुळीने माखलेले आहेत। दुःखी कष्टी होऊन रडत ती अश्रू ढाळीत आहे। कारण गृहत्याग करून आणि भगवंताचा धम्म व विनय यांचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा भगवंत स्त्रियांना देत नाहीत। भगवंत तिच्या इच्छेनुसार स्त्रियांना अनुज्ञा दिली तर बरे होईल। महाप्रजापतीने मावशी आणि दाई या नात्याने तथागतांचे पालनपोषण केले, त्यांना दूध दिले आणि तथागतांच्या मातेच्या मृत्यूनंतर तिने त्यांना अंगावर पाजले। याप्रमाणे तिने आपली उपयुक्तता सिद्ध केली नाही काय? म्हणून हे भगवन, संसार त्याग करून गृहहीन जीवन जगण्याची आणि तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय पाळण्याची अनुज्ञा स्त्रियांना देणे योग्य होईल। नको आनंदा, स्त्रियांना तसे करण्याला संमती देणे योग्य नाही। आनंदाने पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा त्याच शब्दात तीच विनंती केली आणि तथागतांनी त्याला तेच उत्तर दिले। नंतर
स्थविर आनंदाने तथागतास विचारले, स्त्रियांना परिव्रज्या घेण्यास आपण अनुज्ञा देत नाही याचे कारण काय? शूद्र आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीन दर्जाच्या असल्यामुळे त्यांना मोक्ष मिळू शकत नाही असे ब्राह्मण मानतात, हे भगवंतांना माहीत आहे. म्हणून ते शूद्र आणि स्त्रिया यांना परिव्रज्या घेऊ देत नाहीत. तथागतांचे मत ब्राह्मणाप्रमाणेच आहे काय? ब्राह्मणाप्रमाणे शूद्रांना देखील परिव्रज्या घेऊन संघप्रवेश करण्यास तथागतांनी संमती दिली नाही काय? भगवन, स्त्रियांच्या बाबतीत असा भेदभाव करण्याचे कारण काय? तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय यांचा स्वीकार करून निब्बाण प्राप्त करून घेण्यास स्त्रिया समर्थ नाहीत असे भगवंतांना वाटते काय? म्हणजे असे अनेक प्रश्न त्याने यावेळी विचारले आणि स्त्रियांची जी बाजू आहे ती भगवंतांपुढे सक्षमपणे मांडली. भारतातल्या किंवा जगामध्ये जेवढे धर्म आहेत, या धर्मामध्ये अशा प्रकारचा जो धर्मसंस्थापक आहे त्या धर्मसंस्थापकांना त्यांचा जो अनुयायी आहे अशा प्रकारे प्रश्न विचारू शकतो, हे फक्त आणि फक्त बौद्ध धर्मातच होऊ शकते. या ठिकाणी आनंदाने भगवंतांना अशा प्रकारचे प्रश्न विचारले, प्रतिप्रश्न केले, त्यांच्याशी वाद घातला. पुढे काय होतं? तथागतांनी उत्तर दिले, आनंदा, गैरसमज करून घेऊ नकोस. निब्बाणाप्रत पोहोचण्यास पुरुषा इतक्या स्त्रिया समर्थ आहेत असे माझे मत आहे. आनंदा, माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. स्त्रिया पुरुषातील विषमतेच्या तत्वांचा मी पुरस्कर्ता नाही. महाप्रजापतीच्या विनंतीला मी दिलेला नकार हा स्त्री पुरुषातील विषमतेवर आधारलेला नाही, तर तो व्यावहारिक कारणांवर आधारलेला आहे. भगवन, खरे कारण समजल्यामुळे मला फार आनंद झाला आहे, परंतु व्यावहारिक अडचणींमुळे भगवंतांनी तिची विनंती अमान्य केलीच पाहिजे काय? या कृत्यामुळे धम्माला कमीपणा येणार नाही काय? आणि स्त्री पुरुषातील असमानतेच्या निंदेला तो पात्र ठरणार नाही काय? भगवंतांना ज्यांची काळजी वाटते अशा प्रकारच्या व्यावहारिक अडचणीतून पार पडण्यासाठी काही नियम भगवंतांना तयार करता येणार नाहीत काय? ठीक आहे आनंदा, माझा धम्म आणि विनय यांचे पालन करून परिव्रज्या घेण्याची अनुज्ञा स्त्रियांना दिलीच पाहिजे असा जर महाप्रजापती गौतमीचा आग्रह असेल तर मी त्यांना संमती देतो. पण 8 अटींवर मी ती संमती देतो. ते 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वतः घ्यावी, तोच तिचा संघ प्रवेशाचा प्रारंभ ठरेल. नंतर तथागताकडून त्या 8 नियमांचे ज्ञान करून घेतल्यावर स्थविर आनंद महाप्रजापती गौतमीकडे गेला आणि तथागतांचे सर्व म्हणणे त्याने तिला सांगितले. आनंदा, अलंकार प्रिय कुमार किंवा कुमारिका ज्याप्रमाणे स्नानानंतर कमलपुष्पांच्या, जाईच्या फुलाच्या किंवा स्त्रीमुतक पुष्पांच्या मालेचा दोन्ही हातांनी स्वीकार करील आणि ती आपल्या शिरावर धारण करील, त्याचप्रमाणे या 8 मुख्य नियमांचा मी स्वीकार करीत आहे आणि मी माझ्या आयुष्यात या नियमांचा कधीही भंग करणार नाही, महाप्रजापती गौतमी आनंदास म्हणाली. नंतर स्थविर आनंद तथागताकडे परत गेला आणि त्यांना वंदन करून तो त्यांच्या एका बाजूला बसला. याप्रमाणे बसल्यावर स्थविर आनंद तथागतास म्हणाला, भगवन, 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची मुख्य जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वीकारली आहे, म्हणून तिने उपसंपदा घेतली आहे आणि संघप्रवेश केला आहे असे मानावे. महाप्रजापतीला उपसंपदा मिळाली आणि तिच्यासह आलेल्या 500 शाक्य स्त्रियांनाही त्याच वेळी दीक्षा देण्यात आली. याप्रमाणे दीक्षा मिळाल्यावर महाप्रजापती भगवंतांसमोर आली आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूला उभी राहिली व तथागतांनी तिला धम्म व विनय यांचा उपदेश दिला. इतर 500 भिक्षुणींना तथागतांचा एक शिष्य नंदक याने उपदेश दिला. महाप्रजापती बरोबर ज्या शाक्य स्त्रिया भिक्खुनी झाल्या त्यात यशोधराही होती. तिच्या संघप्रवेशानंतर ती भद्रा काच्याना किंवा भद्रा कात्यायना म्हणून ओळखली जाऊ लागली. अशा प्रकारे तथागतांच्या घरातील त्यांची आई आणि त्यांची पूर्व आयुष्यातील पत्नी या दोघींनीही संघात प्रवेश केला. असे असताना आपण या ठिकाणी स्त्रियांसाठी तथागत भगवान बुद्धांनी मुख्य 8 नियम केले आणि 8 नियमांचं पालन करणाऱ्यांना आपण धम्मात संघात प्रवेश देण्याचं तथागतांनी ठरवलं. अशा प्रकारे पहिल्यांदा जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा स्त्रियांना प्रवज्या घेण्याची, निब्बाण प्राप्त करून घेण्याची त्यांना संधी प्राप्त झाली, ती केवळ आणि केवळ बौद्ध धम्मामुळे. चांडालिका प्रकृतीची धम्मदीक्षा ही कथा खूप सुंदर कथा आहे, ही आपण या ठिकाणी वाचूयात. एकदा श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवनात भगवान बुद्ध राहत होते. भगवंतांचा शिष्य आनंद एकदा नगरात भिक्षा मागण्यासाठी गेला. भोजन केल्यावर पाणी पिण्यासाठी आनंद नदीवर जात होता. त्याने तेथे भांड्यात पाणी भरत असलेली एक मुलगी पाहिली. आनंदाने तिच्याजवळ थोडेसे पाणी मागितले. प्रकृती नावाच्या त्या मुलीने मी चांडालिका आहे असे म्हणून पाणी देण्याचे नाकारले.
चांडालिका म्हणजे चंडाल जातीची असल्यामुळे ती पाणी मी देऊ शकत नाही, त्यावेळेस अस्पृश्यता होती. आनंद म्हणाला, मला पाणी हवे आहे, मला तुझ्या जातीशी कर्तव्य नाही. मग त्या मुलीने आपल्या भांड्यातील थोडेसे पाणी त्याला दिले. नंतर आनंद जेतवनाकडे जाण्यासाठी निघाला. ती मुलगी त्याच्या मागोमाग गेली. तो कुठे राहतो हे तिने पाहिले आणि तिला असे समजले की त्याचे नाव आनंद असून तो भगवान बुद्धाचा शिष्य आहे. घरी आल्यावर तिने आपली आई मातंगी हिला सगळी हकीकत सांगितली आणि जमिनीवर पडून ती रडू लागली. आईने तिच्या रडण्याचे कारण विचारले. सगळी हकीकत सांगून ती मुलगी म्हणाली, जर माझे लग्न करण्याची तुझी इच्छा असेल तर मी आनंदाशीच लग्न करील, मी दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही. पाणी दिल्यामुळे आणि आनंदाने तिला पहिल्यांदा म्हणजे मनुष्य समजलं. ती चांडालिका होती, आजपर्यंत तिला कोणी शिवलं नव्हतं किंवा तिच्या हातातला कोणी पाणी पिलं नव्हतं. आनंदाने तिला पहिल्यांदा माणूस संबोधल्यामुळे, जातीशी मला काही घेणदेण नाही, मला पाण्याशी घेणदेण आहे असं म्हटल्यामुळे ती त्याच्यावर काय म्हणतात त्याला भाळली आणि म्हणून तिने लग्नाची इच्छा व्यक्त केली. पुढे फार मजेशीर आहे. आईने चौकशीला सुरुवात केली. परत आल्यावर तिने सांगितले की हे लग्न अशक्यच आहे, कारण आनंदाने ब्रह्मचर्याचे व्रत धारण केले आहे. हे ऐकल्यावर त्या मुलीला अत्यंत दुःख झाले आणि तिने अन्नत्याग केला. ही परिस्थिती म्हणजे काही विधिलिखितच आहे असे मानावयास ती तयार नव्हती. म्हणून ती म्हणाली, आई तुला चेटुकाची कला अवगत आहे ना, मग आपला हेतू साध्य करण्यासाठी तू त्याचा उपयोग का करीत नाहीस? आई म्हणाली, काय करता येईल ते मी पाहते. आता आईच शेवटी तिने हो म्हटलं, बघते मी काय करू शकते. तर मातंगीने आनंदाला आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले. मुलीला फारच आनंद झाला. त्यावेळी मातंगी आनंदाला म्हणाली, माझी मुलगी आपल्याशी लग्न करावयास फार उत्सुक आहे. आनंदाने उत्तर दिले, मी ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतले आहे, म्हणून मी कोणत्याही स्त्रीशी विवाह करू शकत नाही. जर आपण माझ्या मुलीशी लग्न केले नाही तर ती आत्महत्या करेल, इतकी ती आपल्याकडे आकर्षित झालेली आहे. मातंगीने आनंदाला सांगितले, पण माझा नाईलाज आहे, आनंदाने उत्तर दिले. मातंगी आत गेली आणि तिने आपल्या मुलीला आनंदाने लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले. मुलीने ओरडून विचारले, आई तुझी ती चेटूक विद्या कुठे गेली? आई म्हणाली, माझे चेटूक तथागतांच्या विरुद्ध चालू शकत नाही. मुलगी ओरडून म्हणाली, दार बंद कर आणि त्यांना बाहेर जाऊ देऊ नकोस, म्हणजे आज रात्रीच मी त्यांना माझे पती व्हावयास लावते. म्हणजे आनंद आता पूर्णपणे ट्रॅप झालेला आहे, कारण तो तिच्या घरी आला. पुढे काय? आईने मुलीच्या इच्छेप्रमाणे केले. रात्र झाल्यावर आईने एक बिछाना खोलीत आणला. उत्कृष्ट पोशाख करून मुलीने आत पाऊल टाकले, परंतु आनंद अचल राहिला. आईने शेवटी चेटुकाचा प्रयोग केला, त्यामुळे खोलीत आग भडकली. आईने आनंदाचे वस्त्र धरले आणि ती म्हणाली, जर तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करणार नसाल तर तुम्हाला मी या आगीत फेकून देईल. तथापि आनंद शरण गेला नाही. आईने व मुलीने असहाय्य होऊन त्याला सोडून दिले. आता काय करणार? आगीत फेकून दिलं म्हटलं तरी हा ऐकायला तयार नाही. शेवटी ती असहाय्य झाली. आनंदाने परत आल्यावर तथागतांना सर्व हकीकत सांगितली. दुसऱ्या दिवशी, आता अजून हा विषय संपला नाही बरं, पुढे काय? दुसऱ्या दिवशी आनंदाचा शोध करीत ती मुलगी जेतवनात आली. आता हे फार मजेशीर आहे. आता चेटूक विद्या संपली, आता पुढे काय होते? दुसऱ्या दिवशी आनंदाचा शोध करीत ती मुलगी जेतवनात आली. आनंद भिक्षेसाठी बाहेर पडला होता. त्याने तिला पाहिले आणि तो तिला टाळू लागला, परंतु तो जिथे गेला तिथे तिथे ती मुलगीही त्याच्या मागोमाग गेली. जेव्हा आनंद जेतवनात परतला तेव्हा ती आपल्या विहाराजवळ मुलगी उभी असल्याचे त्याने पाहिले. या मुलीने आपला कसा पिच्छा पुरविला आहे हे आनंदाने तथागतांना सांगितले. भगवंतांनी तिला बोलविण्यास सांगितले. मुलगी समोर आल्यावर भगवंतांनी तिला प्रश्न केला, तू आनंदाचा पिच्छा का पुरवित आहेस? मुलगी म्हणाली, त्यांच्याशी मला लग्न करावयाचे आहे. ते अविवाहित असल्याचे मी ऐकले आहे आणि मीही अविवाहित आहे. भगवंत म्हणाले, आनंद हा भिक्खू आहे आणि त्यांच्या डोक्यावर केस नाहीत, तर तूही संपूर्ण मुंडन केलेस तर मग काय करता येईल ते मी पाहीन. आता काय असतं की स्त्रियांना सगळ्यात जास्त जर आवडतात तर त्यांचे केस. केस जो आहे हा सगळ्यात मोठा दागिना आहे. म्हणजे आपण जे परिधान करतो सोनं चांदी हे तर आपण बाहेरून परिधान करतो. केस जे आहे ते उपजत आलेलं त्यांचं सौंदर्य असतं, बरोबर आहे. आणि कोणतीही स्त्री ही केसांशी कॉम्प्रोमाइज नाही करत. त्यामुळे भगवंतांनी बरोबर असं ठरवलं की तू मुंडन करून आलीस तर मग काय ते आपण बघू, ते मी पाहीन. मुलीने उत्तर दिले, माझी तयारी आहे. भगवंत म्हणाले, मुंडन करण्याविषयी तू आपल्या आईची संमती मिळवली पाहिजेस.
ठीक आहे, मुंडन तर करायचं, पण तू तुझ्या आईची परमिशन आणली पाहिजे, परवानगी आणली पाहिजेस. मुलगी आईकडे आली आणि म्हणाली, आई, तुला जे करता आले नाही ते मी केले आहे. मी मुंडन केले तर आनंदाशी माझे लग्न लावण्याचे वचन भगवंतांनी दिले आहे. आई रागावली आणि म्हणाली, तू तसे मुळीच करता कामा नये. तू माझी मुलगी आहेस आणि तू केस राखलेच पाहिजेत. आनंदासारख्या श्रमणांशी लग्न करण्यास तू इतकी का उतावीळ झाली आहेस? त्यापेक्षा चांगल्या माणसाशी मी तुझे लग्न लावून देईन. तिने उत्तर दिले, मी आनंदाशीच लग्न करीन किंवा प्राण देईन. माझ्या पुढे तिसरा पर्याय नाही. आई म्हणाली, तू माझा अपमान का करीत आहेस? मुलगी म्हणाली, जर तुझे माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे मला करू दे. आईने आपला विरोध मागे घेतला आणि मुलीने मुंडन करून घेतले. नंतर ती तथागतांच्या समोर गेली आणि म्हणाली, आपण सांगितल्याप्रमाणे मी मुंडन केले आहे. तथागतांनी तिला विचारले, तुला काय पाहिजे आहे? त्याच्या शरीराचा कोणता भाग तुला आवडतो? मुलगी म्हणाली, माझे त्यांच्या नाकावर प्रेम आहे, त्यांच्या मुखावर प्रेम आहे, त्यांच्या कानावर प्रेम आहे, त्यांच्या आवाजावर प्रेम आहे, त्यांच्या डोळ्यावर प्रेम आहे आणि त्यांच्या चालण्याच्या पद्धतीवर माझे प्रेम आहे. तेव्हा भगवंत त्या मुलीला म्हणाले, डोळे हे अश्रूंचे घर आहे, नाक घाणींचे घर आहे, तोंड हे थुंकीचे घर आहे, कान हेही मळाचे घर आहे, शरीर हे मलमूत्राचे आगर आहे. हे तुला माहीत आहे काय? जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात तेव्हा ते संतती निर्माण करतात, परंतु जेथे जन्म आहे तेथे मृत्यूही आहे, जेथे मृत्यू आहे तेथे दुःखही आहे. मुली, आनंदाशी लग्न करून तुला काय मिळणार आहे हे मला कळत नाही. मुलगी विचार करू लागली आणि आनंदाशी लग्न करण्याचा तिने जो इतका आग्रह धरला होता त्यात काही अर्थ नाही हे तिने मान्य केले व भगवंतांना तसे सांगितले. भगवंतांना वंदन करून ती त्यांना म्हणाली, अज्ञानामुळे मी आनंदाच्या मागे लागले होते. आता माझ्या मनात प्रकाश पडला आहे. माझी स्थिती वादळात सापडलेल्या पण किनाऱ्यावर सुरक्षित पोचलेल्या नौकेवरील नाविकासारखी झाली आहे. निराश्रित झालेल्या वृद्धाला आश्रय मिळावा अशी मी झाले आहे. आंधळ्याला नवी दृष्टी लाभावी अशी माझी स्थिती झाली आहे. भगवंतांनी आपल्या समुपदेशाने मला झोपेतून जागे केले आहे. प्रकृती, तू भाग्यवान आहेस, कारण तू चांडालिका असलीस तरी कुलीन स्त्री पुरुषांपुढील आदर्श आहेस. तू हीन जातीची आहेस, पण ब्राह्मणही तुझ्यापासून धडा घेतील. न्याय आणि सदाचरण यांच्या मार्गावरून तू ढळू नकोस, म्हणजे सिंहासनावरील राजवैभव भोगणाऱ्या राण्याही तुझ्यापुढे फिक्या पडतील. विवाहाचा प्रश्न मिटल्यामुळे भिकुनींच्या संघात प्रवेश करणे हा एकच मार्ग तिच्यापुढे होता. त्याप्रमाणे तिने आपली इच्छा प्रकट केल्यानंतर जरी ती अंत्यज होती तरीही तिला संघात प्रवेश देण्यात आला. अशा प्रकारे चांडालिकाची या ठिकाणी धम्मदीक्षा झाली. तर चांडालिकाच्या धम्मदीक्षेतून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि खरं तर आपण चांडालिकाच्या धम्मदीक्षेतून आपण शिकलं पाहिजे. सध्याच्या परिस्थितीला चांडालिकाची धम्मदीक्षा तंतोतंत लागू होते. आता आपण भाग 8 बघणार आहोत, पतित व गुन्हेगार यांची धम्मदीक्षा. एका उडाण टप्पूची धम्मदीक्षा. प्राचीन काळी राजगृहात एक गुंड राहत होता. तो आईवडिलांना आणि वरिष्ठांना मुळीच मान देत नसे. आपल्या हातून काही चूक झाली तरी पुण्यप्राप्तीच्या आशेने तो यज्ञयाग आणि सूर्य, चंद्र व अग्नी यांची पूजा करी आणि मगर मस्त राही. परंतु पूजा आणि बलिदान यासारखे शारीरिक कष्टाचे विधी कितीही केले तरी सतत 3 वर्षे दीर्घोद्योग करूनही त्याच्या मनात शांती लाभेना. त्याच्या मनाला शांती लाभेना. शेवटी श्रावस्तीला जाऊन भगवान बुद्धांची चौकशी करण्याचे त्याने ठरविले. तेथे पोहोचल्यावर बुद्धाचे तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून त्याने त्यांच्या पायावर लोटांगण घातले आणि आपल्याला किती आनंद झाला आहे हे सांगितले. नंतर भगवंतांनी त्याला पशूंना बळी देण्यातील मूर्खपणा आणि ज्या विधीचा हृदयावर काहीही परिणाम होत नाही आणि ते ज्यांच्यासाठी करावयाचे त्यांच्याविषयी कसलाही आदरभाव किंवा कर्तव्यबुद्धी यांची जाणीव होत नाही अशा विधींचा निरुपयोगीपणा समजावून सांगितला. आणि शेवटी भगवंतांनी अशा काही तेजस्वी गाथा म्हटल्या की त्यांच्या मुद्रेवरील तेजामुळे आजूबाजूच्या सर्व प्रदेशांसह ते स्थान प्रकाशमान झाले. तेव्हा ग्रामस्थ आणि विशेषतः मुलांचे आईबाप त्यांची पूजा करण्यासाठी तेथे आले. मुलांच्या त्या मातापित्यांना पाहून आणि आपल्या मुलांच्या विषयी त्यांनी सांगितलेली हकीकत ऐकून बुद्धांनी स्मित केले आणि पुढील गाथा म्हटल्या. थोर पुरुष हा संपूर्णपणे निरीच्छ असतो.
तो स्वतः स्वयंप्रकाशित असतो आणि तो प्रकाशातच राहतो. जर एखाद्या वेळी त्याच्यावर दुःखाचा आघात झाला तरी तो विचलित होत नाही. निर्भयपणे तो आपली बुद्धिमत्ता व्यक्त करतो. शहाणा मनुष्य ऐहिक व्यवहाराशी आपला संबंध ठेवत नाही. संपत्ती, संतती, जमीन जुमला यांची इच्छा त्याला नसते. नेहमी शीलाचे सावधानतेने पालन केल्यामुळे आणि प्रज्ञेचा मार्ग अनुसरल्यामुळे तो भलत्याच सिद्धांताच्या नादी लागत नाही. म्हणजे संपत्तीच्या किंवा मानाच्या नादी लागत नाही. अस्थिर जीवन हे वाळवंटातील वृक्षाप्रमाणे असते हे ओळखून प्रज्ञावान मनुष्य अस्थिर मनाच्या आपल्या मित्राला सुधारण्याचा आणि अपवित्रतेनेच सद्गुणाकडे म्हणजेच पावित्र्याकडे त्याला वळविण्याचा प्रयत्न करीत असतो. अशा प्रकारे एका उडाणटप्पूची धम्मदीक्षा या ठिकाणी झालेली आहे. अंगुलीमालाची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण ती कथा या ठिकाणी वाचूयात. अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची धम्मदीक्षा. कौशल देशाचा पसैनदी अर्थात प्रसेनजित नावाचा राजा होता. त्यांच्या राज्यात अंगुलीमाल नावाचा एक आडदंड दरोडेखोर होता. खून आणि रक्तपात यामुळे त्यांचे हात नेहमी रक्ताने बरबटलेले असत आणि तो कुणालाही कधी दया दाखवित नसे. त्यांच्यामुळे गावे ओसाड झाली होती, नगराची नासधूस झाली होती आणि प्रदेश उद्ध्वस्त झाले होते. ठार मारलेल्या प्रत्येक माणसाचे एक एक बोट कापून घेऊन तो त्यांची माळ गळ्यात घालीत असे आणि म्हणूनच त्याचे नाव अंगुलीमाल असे पडले. एकदा भगवंत श्रावस्ती येथे जेतवनात राहत असताना त्यांनी अंगुलीमालाने केलेल्या नासधुशीविषयी ऐकले. तथागतांनी त्याला सदाचरणी मनुष्य बनविण्याचे ठरविले. म्हणून एके दिवशी भोजन झाल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवला आणि आपले चिवर व भिक्षापात्र घेऊन ते दरोडेखोर अंगुलीमाल याला शोधण्यासाठी निघाले. ते त्या बाजूला प्रवास करीत चाललेले पाहून गुराखी, मेंढपाळ, शेतकरी आणि वाटसरू मोठ्याने ओरडले, श्रमणा, त्या वाटेने जाऊ नका. त्या वाटेने तुम्ही डाकू अंगुलीमालाच्या हाती पडाल. 10, 20, 30 इतकेच नव्हे तर 40 माणसे देखील जरी एकत्र जमून त्या वाटेने गेली तरी तो सगळा जथ्था त्या डाकूच्या हाती सापडतो. परंतु एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालू लागले. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा जवळपास असलेल्या लोकांनी त्यांना पुन्हा इशारा दिला तरी देखील एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालतच राहिले. काही अंतरावर त्या दरोडेखोराने भगवंतांना येत असताना पाहिले आणि जेथे 40-50 प्रवाशांचा जथ्था देखील त्यांच्या वाटेने जाण्यास धजत नसे तेथे हा तपस्वी त्या वाटेने एकटाच येत असलेला पाहून त्याला आश्चर्य वाटले आणि त्या तपस्व्याला ठार मारण्याचा विचार त्याच्या मनात आला. म्हणून ढाल, तलवार आणि धनुष्यबाण घेऊन तो भगवंतांचा पाठलाग करू लागला. भगवंत जरी आपल्या नेहमीच्या चालीने चालित होते तरी सर्व प्रयत्न करूनही तो दरोडेखोर त्यांना गाठू शकला नाही. तो विचार करू लागला की ही मोठी आश्चर्याची आणि विचित्र गोष्ट आहे. यापूर्वी हत्ती, घोडा, गाडी किंवा हरिण भरवेगात धावत असताना देखील मी त्यांना पकडीत असे आणि आता हा तपस्वी आपल्या नेहमीच्या चालीने चालत असताना सर्व प्रयत्न करूनही मी त्याला गाठू शकत नाही. म्हणून तो थांबला आणि मोठ्याने ओरडून त्याने भगवंतांना थांबण्यास सांगितले. दोघांची भेट झाल्यावर भगवंत म्हणाले, अंगुलीमाला, मी तुझ्यासाठी थांबलो आहे. दुष्कर्म करण्याचा आपला व्यवसाय तू सोडून देशील काय? तुला आपलासा करावा, सदाचरणाच्या मार्गावर तुला आणावा म्हणून मी तुझ्या मागोमाग आलो आहे. तुझ्यातील साधुत्व अजून मेलेले नाही. जर त्याला तू संधी देशील तर त्यामुळे तुझ्यात बदल घडून येईल. भगवंताच्या शब्दांनी भारल्यासारखे अंगुलीमालाला वाटले आणि तो म्हणाला, अरे रे, या ऋषीने माझा माग काढलाच. त्याने उत्तर दिले, आपण आपल्या दिव्यवाणीने मला आपल्या दुष्कर्माचा त्याग करावयास सांगत आहात म्हणून मी तसा प्रयत्न करावयास तयार आहे. स्वतः ठार केलेल्या लोकांच्या बोटांची आपल्या गळ्यातील माळ त्याने एका खोल खड्ड्यात फेकून दिली आणि भगवंताचे पाय धरून संघ प्रवेशाची इच्छा व्यक्त केली. देवांचे आणि मानवांचे मार्गदर्शक भगवान बुद्ध म्हणाले, हे भिक्खू, माझ्या मागोमागे. आणि ही आज्ञा झाल्यापासून अंगुलीमाल भिक्खू बनला. आपल्या परिवारातील एक भिक्खू म्हणून अंगुलीमालाला बरोबर घेऊन भगवंत श्रावस्तीला आपल्या सुखनिवासाकडे निघाले. त्यावेळी राजा पसेंदीच्या अंतप्रासादाच्या दाराशी लोकांचा प्रचंड समुदाय जमला होता आणि आपण जिंकलेल्या प्रदेशात अंगुलीमाल नावाचा एक दांडगा डाकू अत्याचार करून निरुपद्रवी लोकांना ठार करतो आहे किंवा जखमी करतो आहे आणि स्वतः मारलेल्या लोकांची
बोटांची एक माळ आपल्या गळ्यात घालण्यात धन्यता मानतो आहे, त्याचा निपात करा, असे तो समुदाय ओरडत होता. प्रसेनजिताने त्याला मारण्याचे आश्वासन दिले, पण त्यात त्याला यश आले नाही. एके दिवशी सकाळी राजा प्रसेनजित भगवंतांना भेटण्यासाठी जेतवनात गेला. भगवंतांनी विचारले, राजा काय झाले? मगधाच्या सेनीय बिंबिसाराचा, वैशालीच्या लिच्छवींचा किंवा दुसऱ्या एखाद्या शत्रूचा तुला त्रास सुरू झाला आहे काय? नाही भगवंत, तशा प्रकारचा कोणताही त्रास नाही. माझ्या राज्यात अंगुलिमाल नावाचा एक दरोडेखोर आहे. त्याने माझ्या राज्यात धुडगूस घातला असून तो माझ्या प्रजाजनांवर अतिशय अत्याचार करीत असतो. त्याचा मला निपात करावयाचा आहे, पण मी त्यात अयशस्वी ठरलो आहे. राजा, मुंडन केलेला काशाय वस्त्र धारण करून भिक्खूसारखा दिसणारा, जो कोणाला मारित नाही, जो चोरी करत नाही, खोटे बोलत नाही, जो दिवसातून एक वेळच जेवतो आणि श्रेष्ठ जीवन जगतो, अशा अंगुलीमालाला तू पाहिलेस तर तू काय करशील? भगवन, मी त्याला वंदन करीन, त्याला भेटण्यासाठी उभा राहीन किंवा त्याला बसण्याचे आवाहन करीन अथवा वस्त्रे व इतर आवश्यक वस्तू स्वीकारण्याविषयी त्याला विनंती करीन किंवा त्याच्या रक्षणाची व सुरक्षिततेची व्यवस्था करीन. परंतु असल्या दुष्ट आणि पापी माणसावर सद्गुणाची छाया तरी पडणे कधी शक्य आहे काय? त्या क्षणी आपल्या अगदी जवळ बसलेल्या अंगुलीमालाकडे आपला उजवा हात दाखवून भगवंत म्हणाले, राजा, हा पहा अंगुलीमाल. हे ऐकताच राजा भयाने निशब्द झाला आणि त्यांच्या अंगावरील केस ताट उभे राहिले. हे पाहून भगवंत म्हणाले, भिवू नकोस राजा, भिवू नकोस. या ठिकाणी भिण्याचे काही कारण नाही. त्यामुळे राजाची भीती कमी झाली आणि तो स्थवीर अंगुलीमालाजवळ जाऊन म्हणाला, आपण खरोखर अंगुलीमाल आहात काय? होय महाराज. महाशय, आपल्या पित्याचे गोत्र कोणते होते आणि आपल्या मातेचे कोणते? माझ्या पित्याचे गोत्र गार्ग्य होते आणि माझ्या मातेचे गोत्र मंत्राणी किंवा मैत्रायणी होते. गार्ग्य मैत्रायणी पुत्रा, सुखी हो. आपल्या सर्व गरजा पुरविण्याची मी काळजी घेईन. परंतु आता अंगुलीमालाने वनवासाची, भिक्षेवर जगण्याची आणि तीहीपेक्षा अधिक चिवरे न वापरण्याची प्रतिज्ञा केली होती. म्हणून आपल्याला 3 वस्त्रे वापरायला मिळाली आहेत. या कारणास्तव त्याने राजाने देऊ केलेले सहाय्य नाकारले. नंतर राजा भगवंतांच्या जवळ गेला आणि त्यांना वंदन करून एका बाजूला बसल्यावर म्हणाला, आश्चर्य आहे भगवंत, खरोखर हे आश्चर्य आहे. अमानुषाला माणसाळविण्याची, अपराजिताला पराभूत करण्याची आणि अशांताला शांत करण्याची भगवंताची केवढीही किमया. हा असा पुरुष आहे ज्याला काठीने किंवा तलवारीने मी जिंकू शकलो नाही, परंतु काठी किंवा तलवार यांचा मुळीच उपयोग न करता भगवंतांनी त्याला जिंकले. भगवंत, मला आता गेलेच पाहिजे, कारण बरीच कामे मला अद्याप उरकायची आहेत. राजन, आपल्या मर्जीप्रमाणे आपण होऊ द्या. नंतर आपल्या आसनावरून उठून राजाने भगवंतांना अत्यंत आदराने अभिवादन केले व तो निघून गेला. एके दिवशी चिवर परिधान करून हातात भिक्षापात्र घेऊन अंगुलीमाल भिक्षेसाठी श्रावस्तीस गेला असताना एका माणसाने त्याला वीट फेकून मारली, तर दुसऱ्याने सोटा मारला, तिसऱ्याने खापरीचा तुकडा त्याच्यावर फेकून मारला. त्यामुळे त्याचे डोके रक्तबंबाळ झाले, त्यांच्या भिक्षापात्राचे तुकडे तुकडे झाले, त्यांची वस्त्रे फाटून गेली आणि अशा स्थितीत तो भगवंताच्या समोर येऊन उभा राहिला. तो जवळ येत असताना भगवंत त्याला म्हणाले, हे सगळे सहन कर, हे सगळे सहन कर. याप्रमाणे भगवान बुद्धाची शिकवण स्वीकारून डाकू अंगुलीमाल एक संत पुरुष बनला. मुक्तीचा आनंद व्यक्त करीत तो म्हणाला, ज्याच्या ठाई पूर्वी अनास्था होती तो आता आस्था दाखवू लागतो. आपले पूर्वजीवन जो सद्गुणांनी झाकून टाकतो आणि आपल्या तारुण्यात जो बुद्धाला शरण जातो तो वादळातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे सर्व पृथ्वीला प्रकाशमान करतो. माझ्या शत्रूंनी ही शिकवण समजून घ्यावी व या मार्गाचा अवलंब करावा आणि सतत त्या मार्गाने अवलंबन करणाऱ्या प्रज्ञापुत्रांना त्यांनी अनुसरावे. माझ्या शत्रूंनी विनम्रता आणि क्षमाशीलतेचा संदेश वेळीच ऐकावा आणि आपल्या जीवनात तो आचरणात आणावा. स्वतःला अंगुलीमाल म्हणवून व प्रवाहपतीत होऊन मी दरोडेखोराचे जीवन जगत होतो, पण भगवंतांनी त्या प्रवाहातून मला किनाऱ्याला आणले. अंगुलीमाल म्हणून मी रक्ताने माखलेला होतो,
आता माझा उद्धार झाला आहे. अशा प्रकारे अंगुलीमालाची धम्मदीक्षा झाली. रूपकं वापरलेली आहेत. भगवंतांनी त्याला कसा धम्म समजावून सांगितला. जसं की याच्यामध्ये सांगितलं की तो भगवान बुद्धाजवळ पोहोचू शकत नव्हता, तर तो भगवान बुद्धाच्या आणि त्याच्यामध्ये जो वैचारिक त्यांच्यामध्ये जो फरक आहे तो त्या ठिकाणी तिथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तो भगवंताजवळ पोहोचू शकत नव्हता. अशा प्रकारे म्हणजे खरोखर इथं काही चमत्कार नाही आहे. भगवंतांनी त्याला उपदेश केल्यामुळे, भगवंताचा तो प्रभाव त्याच्यावर पडल्यामुळे आणि भगवंत एकटेच तिथे आल्यामुळे त्याला हे आश्चर्य वाटलं आणि त्यामुळे तो धम्मामध्ये आला. नव्हे की ज्या पद्धतीने ती स्टोरी सांगितल्या जाते, कथा सांगितली जाते त्याप्रमाणे आला. तर अशा प्रकारे आपण अंगुलीमालाची धम्मदीक्षा या ठिकाणी ऐकली. इतर गुन्हेगारांची धम्मदीक्षा. राजगृहाच्या दक्षिणेस सुमारे 200 योजने दूर एक पर्वत होता. या पर्वतात एक घोर आणि निर्जन अशी दरी होती आणि तिच्यातून दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता. 500 दरोडेखोर या ठिकाणी राहत असत. त्या वाटेने जाणाऱ्या प्रवाशांची लुटमार आणि खून करीत. त्यांना पकडण्यासाठी राजा आपले सैन्य पाठवित असे, परंतु ते नेहमी निसटून जात. जवळच राहत असलेल्या भगवान बुद्धांनी या लोकांच्या स्थितीचा विचार केला. त्यांना स्वतःच्या वर्तनाचे स्वरूप कळत नव्हते आणि जरी भगवंत त्यांना शिकविण्यासाठी त्या जगात आले होते तरी ते त्या लोकांच्या दृष्टीस पडले नव्हते किंवा त्यांच्या धम्माची माहितीही त्यांच्या कानावर पडली नव्हती. म्हणून भगवंतांनी त्यांच्याकडे जाण्याचे ठरविले. आपल्या निश्चयानुसार त्यांनी श्रीमंत माणसाचा वेश धारण केला. खड्ग आणि धनुष्य यांसह उत्तम झूल घातलेल्या उमद्या घोड्यांवर ते स्वार झाले. त्यांच्या जिन्याला सोन्या चांदीच्या पिशव्या लटकत ठेवल्या होत्या व घोड्याचा लगाम मौल्यवान जडजवाहीर लावून सजविला. दरीत शिरल्यावर त्यांचा घोडा जोराने खिंकाळला. तो आवाज ऐकल्यावर ते 500 दरोडेखोर निघाले आणि त्या प्रवाशाला पाहून उद्गारले, लूट करण्याची अशी संधी आपल्याला कधीच मिळाली नव्हती. चला जल्दी करून आपण त्यांना पकडूया. तो प्रवासी निसटून जाऊ नये म्हणून ते त्याला घेरू लागले, पण त्याला पाहता क्षणी ते जमिनीवर पडले. ते जमिनीवर पडल्यावर ते उद्गारले, अरे देवा, हे काय आहे? त्यावर त्या प्रवाशाने त्या डाकूंना समजावून सांगितले की या सर्व संसाराला घेरून टाकणारे दुःख एवढे प्रचंड आहे की त्यांच्या मानाने ते डाकू दुसऱ्याला जे दुःख देतात किंवा स्वतः सोसतात त्यांच्या यातना काहीच नाहीत. अश्रद्धा आणि संदेह यामुळे ज्या जखमा आणि यातना निर्माण होतात त्या ते डाकू दुसऱ्यांना त्या जखमा आणि यातना करतात किंवा स्वतः सोसतात त्यापेक्षा अधिक आहे. धर्मोपदेश एकाग्रतेने ऐकण्याने जी प्रज्ञा जागृती होते त्यांनीच या अश्रद्धा व संदेहाच्या जखमा भरून येऊ शकतात. दुसऱ्या कशाने त्या भरू शकत नाहीत. नंतर तो प्रवासी पुढे म्हणाला, दुःखासारखी यातना देणारी जखम दुसरी कोणतीही नाही. दुष्कृत्यासारखा खोलवर रुतणारा दुसरा कोणताही तीक्ष्ण बाण नाही. धार्मिक शिकवणुकीच्या एकनिष्ठ परिपालनाखेरीज दुसरा कोणताही उपाय नाही. या शिकवणीमुळे आंधळ्याला दृष्टी मिळते, भ्रांत झालेल्यांना ज्ञान प्राप्त होते. आंधळ्यांना दृष्टी मिळावी याप्रमाणे या प्रकाशामुळे मार्गदर्शन होते. म्हणून अश्रद्धा दूर करण्यास, दुःख नाहीसे करण्यास आणि आनंद मिळवून देण्यास ही धम्माची शिकवण समर्थ आहे. जे ती ऐकतात त्यांनाच ही सर्वश्रेष्ठ प्रज्ञा प्राप्त होते. ज्याने सर्वात अधिक पुण्य संपादिले आहे तोच ह्या पदवीला प्राप्त ठरतो. हे ऐकल्यावर त्या दरोडेखोरांना आपल्या दुष्ट जीवनाचा पश्चाताप झाला. त्यांच्या अंगात रुतलेले बाण गळून पडले आणि त्यांच्या जखमा भरून निघाल्या. नंतर ते भगवंताचे शिष्य बनले आणि त्यांना स्वास्थ्य व शांती यांचा लाभ झाला. धम्मदीक्षेची जोखीम. पूर्वी भगवान बुद्ध राजगृहापासून 500 योजने अंतरावर असलेल्या एका पर्वतमय प्रदेशात राहत होते. त्या पर्वतमय प्रदेशात 122 लोकांची एक टोळी राहत होती. हे लोक शिकार करून मारलेल्या जनावरांचे मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करीत. भगवान बुद्ध त्या ठिकाणी जातात आणि नवरे शिकारीला गेले असताना तेथे दिवसा घरी एकट्याच राहिलेल्या स्त्रियांना ते धम्मदीक्षा देतात. त्यावेळी ते पुढील प्रमाणे उपदेश करतात, जो दयाळू आहे तो प्राण्यांची हत्या करीत नाही किंवा प्राण्याची हत्या न करता किंवा प्राण्यांची हत्या न करणे हा दयाळू माणसाचा धर्म होय. तो प्राण्याच्या जीवाचे रक्षण करण्यास नेहमी समर्थ असतो. धर्म अमर आहे. या धर्माचे पालन करणाऱ्यांवर कधीही संकट कोसळणार नाही. विनयशीलता, ऐहिक भोगाविषयीची उपेक्षा,
कोणाला कष्ट न देणे, कोणाला क्रोध येईल असे न करणे हे ब्रह्मलोकांचे लक्षण होय. दुर्बलाविषयी कणव, बुद्धांच्या शिकवणीनुसार शुद्ध जीवन किती आवश्यक आहे याची जाणीव, आवश्यकते मिळाल्यावर थांबणे, जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचे हे साधन आहे. हे शब्द ऐकताच त्या स्त्रियांचे परिवर्तन झाले आणि पुरुष परत आल्यानंतर भगवंतांना ठार मारण्याची जरी त्या पुरुषांची इच्छा होती तरी त्यांच्या स्त्रियांनी त्यांना आवरून धरले आणि हे मैत्रीचे सूक्त ऐकताच त्यांचेही परिवर्तन झाले. आणि भगवंतांनी पुढील उद्गार काढले. जो प्राणीमात्रांशी मैत्रीभावाने वागतो आणि त्यांच्याविषयी दयाशील असतो अशा माणसाला 11 गोष्टींचा लाभ होतो. त्यांचे शरीर नेहमी निरोगी सुखी असते, त्यांना शांत झोप येते आणि तो अभ्यासमग्न असतो. त्यावेळीही त्याला एकाग्रता लाभते. त्याला वाईट स्वप्ने पडत नाहीत. देव त्याचे रक्षण करतात आणि माणसे त्यांच्यावर प्रेम करतात. विषारी वस्तूंचा त्याला त्रास होत नाही आणि युद्धातील नाशापासून त्याचा बचाव होतो. अग्नी व पाणी यांचा उपसर्ग त्याला पोचत नाही. तो जिथे जिथे राहतो तिथे तिथे तपस्वी होतो आणि मेल्यानंतर ब्रह्मलोकात जातो. हेच ते 11 लाभ होत. हा उपदेश ऐकल्यानंतर भगवंतांनी त्या स्त्रिया आणि पुरुषांना संघात प्रवेश दिला व त्यामुळे त्यांना शांती लाभली. अशा प्रकारे डाकूंना धम्मदीक्षा देण्याचं काम तथागतांनी या ठिकाणी केलेलं आहे. अशा प्रकारे आज आपण हा भाग संपलेला आहे. आज आपण इथेच थांबूयात. नमो बुद्धाय. जय भीम.